अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुत्रप्राप्ती, ज्यांना मुलगाच पाहिजे, ज्यांना मूल होत नाही किंवा तुमची कोणतीही इच्छा असो, त्याचबरोबर तुमचा प्रश्न होता स्पर्धा परीक्षेमध्ये यश पाहिजे, बऱ्याचशा जणांना नोकरीमध्ये यश प्राप्त होत नाही किंवा खूप घरांमध्ये काहींचे वडील किंवा काहींची बहीण किंवा काहींची आई आजारी आहे, तुमच्या घरामध्ये जी व्यक्ती आजारी आहे, या सर्वांसाठी तुम्हाला फक्त या ठिकाणी एक नवस बोलायचं आहे। आपण याआधी दत्त जयंती उत्सव साजरा केला, कसा करायचा किंवा कोणते उपाय करायचे याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती दिली होती आणि त्या ठिकाणी तुमच्या खूप कमेंट आल्या। तर मी ज्या दत्त मंदिरामध्ये जाते, जे जागृत देवस्थान आहे, या माऊलींची आज तुमच्याशी भेट घडवणार आहे। कारण तुम्ही या ठिकाणी येऊ शकणार तर नाही, पण तुम्ही या व्हिडिओद्वारे हे मंदिर पाहू शकता आणि इथे तुम्हाला एक नवस बोलायचं आहे। आता तुम्ही म्हणाल या ठिकाणी नवस बोलून कसा काय पूर्ण होईल? तर होऊ शकतो आणि नक्कीच होणार, कारण मी इन्स्टावरती 2 वर्षापूर्वीपासून रील शेअर करते। तर त्या ठिकाणी संभाजीनगर म्हणजे जुनं औरंगाबाद या ठिकाणाहून एका ताईंची कमेंट आली की खूप सुंदर आहे हे मंदिर आणि ताई मला 3-4 वर्ष झाली लग्नाला, बाळ होत नाही, तर मी काय सेवा करू? तुम्ही स्वामी भक्त आहात तर मला सेवा सांगा। तर मी त्यांना सहज बोलले की दत्त जयंती आहे ताई आणि हा व्हिडिओ दत्त जयंतीचाच आहे मी शेअर केलेला, तर तुम्ही या पाळण्याकडे पाहून दत्त महाराजांना साकडं घाला, नवस बोला, तुम्हाला 1 वर्षात बाळ होईल। आणि काही सेवासुद्धा त्यांना मी सांगितल्या, तुम्हालासुद्धा या सेवा आता यापुढे हेच व्हिडिओ येणार आहेत, खूप जास्त प्रतीक्षा करण्याची गरज नाही। ज्यांना संतान प्राप्ती पाहिजे त्यांना तशी सेवा दिली जाईल, पुत्रप्राप्तीसाठी तशी सेवा दिली जाईल, मुलगी होण्यासाठी आधी सेवा आपण दिलेली आहे। त्याचबरोबर कोणाला आजार आहे, कोणाला खूप काही समस्या आहेत, प्रत्येक समस्येवरती आपण स्वामी महाराजांच्या अगदी स्टेप बाय स्टेप सेवा देणार आहोत। त्यामुळे तुम्हाला पुढील व्हिडिओसुद्धा पाहावे लागतील आणि मग त्यानुसार सेवा कराव्या लागतील। तर भक्त हो, इथे तुम्ही बघू शकता मी ज्या ठिकाणी जाते दत्त मंदिरात, तर हे माझ्या माऊलींचं ठिकाण आहे, माझं श्रद्धास्थान। आणि मी नेहमी म्हणत असते श्री गुरुदेव दत्त महाराज हे माझे थोरले गुरु आहेत आणि स्वामी महाराज हे सुद्धा माझे गुरु आहेत। दोन्ही देवांमध्ये कधीही कुठला भेदभाव करू नका, दोनही अवतार एकच आहेत। श्री गुरुदत्त महाराजांचा 4था अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ माऊलींचा आहे। त्यामुळे भक्त हो, आपण कोणत्याही देवाची सेवा केली तरी दोन्ही देवांच्या चरणी ती लीन होते। आता या पाळण्यामध्ये महाराजांचा बाल दत्तात्रय असा फोटो ठेवलेला आहे आणि पाळणा खूप सुंदर असा सजवलेला आहे। हे मंदिर जागृत देवस्थान आहे। ज्या ताईंचं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, त्या ताईंनी या पाळण्याकडे पाहून त्यांच्या मनात एक इच्छा सांगितली आणि त्यांना 1 वर्षाच्या आत मुलगी झाली। त्या बोलल्याच होत्या, मला काही का होईना पण माझ्या घरात पाळणा हलावा। आता तुम्हाला नवस कसा बोलायचा मी सविस्तर सांगते। ज्यांना स्पर्धा परीक्षेत यश पाहिजे, नोकरी पाहिजे, आजारपणातून बरं व्हायचं आहे, त्याचबरोबर तुम्हाला संतान प्राप्ती पाहिजे, तुम्हाला मुलगाच पाहिजे, तर तुम्हाला इथेच नवस बोलायचा आहे। पण हा नवस फेडण्यासाठी तुम्हाला तुमच्या आसपास जिथे दत्त मंदिर आहे किंवा जिथे स्वामी महाराजांचं केंद्र आहे अशा ठिकाणी जाऊन तो फेडायचा आहे। असे नाही की तुम्हाला इथेच यायचं आहे। तुमच्या वतीने तुमच्या या सर्व म्हणजे तुमचे सर्व नवस पूर्ण झाले, सर्व इच्छा पूर्ण झाल्या, 2024 या दत्त जयंतीला स्वतः मी महाराजांना नवस बोलले की माझ्याकडून तो तुम्ही पूर्ण करून घ्या, पण ज्या ज्या भक्तांच्या इच्छा आहेत त्या पूर्ण करा। आता सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, या पाळण्याकडे एकटक क्षणभर शांत पाहायचंय आणि तुम्ही इथे उत्सवसुद्धा पाहू शकता। उत्सवसुद्धा तुम्ही हा साजरा करा, कारण बरोबर घड्याळात पाहू शकता 6 वाजलेले आहेत आणि 6 वाजताच या पाळण्यावरती खूप छान असा फुलांचा वर्षाव होतो। प्रत्येक भक्ताच्या हातामध्ये थोडेसे तांदूळ आणि फुलांच्या पाकळ्या, फुले असतात, तो सुद्धा वर्षाव केला जातो आणि मी तुम्हाला जसं शक्य होईल तसं इथे दाखवत आहे। पण आता आपल्याला आपली इच्छा सांगायची आहे, तुम्हाला डोळे मिटायचे आहेत। हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावर हा उपाय करायचा आहे। तुम्हाला डोळे क्षणभर
मिटून घ्यायच्या आहेत. तुमच्या डोळ्यासमोर दत्त महाराज आणि स्वामी महाराजांची मूर्ती, फोटो, साक्षात देवाला चेहरा देवाचा आणायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या मनात इच्छा धरायची आहे. आता तुमची जी इच्छा आहे, मुलगा पाहिजे, मग तुम्ही मुलाची एक प्रतिकृती आणू शकता किंवा देवाला सांगू शकता, मला पुत्रप्राप्ती होऊ द्या. ज्या ताईंच्या घरात आजवर पाळणा हल्ला नाही, ज्यांना 20 वर्ष झाली, 25 वर्ष झाली, ज्यांना 10, 15, 5 वर्ष झालीत लग्नाला पण बाळ होत नाही, त्यांनी महाराजांना विनंती करायची आहे, माझ्या घरात पाळणा हलू द्या, पण माझ्याच पोटी बाळ जन्माला येऊ द्या. अशा सुद्धा कमेंट होत्या की आमच्या घरामधील लोक म्हणतात, म्हणजे जे काही सासू सासरे वगैरे आहेत किंवा मिस्टर आहेत, ते बोलतात की आता 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, आता बस झालं, आता आपल्याला दुसरं लग्न करायचं आहे. मग तुम्हाला महाराजांना विनंती करायची आहे की मला बाळ होऊ द्या, माझ्या पोटी संतान प्राप्त होऊ द्या आणि माझ्या घरात पाळणा हलू द्या. असं पूर्ण नवस बोला, अर्धवट आपल्याला बोलायचं नाही, कारण तुमची इच्छा आहे, महाराजांना ती पूर्ण करावीच लागणार आहे. ज्यांना आता नोकरीमध्ये यश पाहिजे किंवा स्पर्धा परीक्षेत यश पाहिजे आहे, त्या सर्व स्वामी भक्त ताईदादांनी असं बोलायचं आहे की महाराज, मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे, मला यामध्ये यश प्राप्त होऊ द्या, 2024मध्ये माझ्या मनासारखं होऊ द्या. मी ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणी स्वामींच्या केंद्रात, दत्त मंदिरात तुम्हाला यथाशक्ती अन्नदान करायचं आहे. मग तुम्ही त्या ठिकाणी काहीही दान करू शकता. पण ज्या ताईंना मुलगा पाहिजे आणि ज्या ताईंना संतान प्राप्ती पाहिजे, त्यांना नवस बोलायचं आहे, महाराज 2024मध्ये माझी इच्छा पूर्ण झाली तर मी यथाशक्ती छोटा का होईना चांदीचा पाळणा दत्त मंदिरात किंवा मग स्वामींच्या केंद्रात अर्पण करेल किंवा त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन नवस फेडायचा आहे. आता तुम्ही म्हणाल, आमची एवढी म्हणजे आम्हाला हे जमणार नाही, पण तुम्हाला चांदीचा पाळणाच अर्पण करायचा आहे आणि असाच नवस बोलायचा आहे. खूप मोठा घेऊ नका, अगदी छोटासा घ्या. आणि जर एखाद्याला शक्य नसेल तर तुम्ही छोटेसे पैंजण, तुमच्या बाळाला जे कोणी नातेवाईक वगैरे आणतात किंवा आपण घरी करतो, तर अगदी छोटेसे पैंजण तुम्हाला दत्त महाराजांना सुद्धा दत्त मंदिर ज्या ठिकाणी आहे तिथे तुम्हाला अर्पण करायचे आहेत. कारण या दत्त मंदिरामध्ये खूप भक्त आजवर नवस बोललेले आहेत आणि त्यांचा तो पूर्ण झालेला आहे. या ठिकाणी खूप गर्दी असल्यामुळे मला खूप सविस्तर जवळून काही व्हिडिओ घेता आला नाही. आणि तुम्हाला जर हे दत्त मंदिर, जागृत देवस्थान पूर्ण पाहायचं असेल, याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करून सांगा. आपण पुढे आपले माहितीचे व्हिडिओ पाहिल्यानंतर मी तुमच्याशी ही माहिती नक्की शेअर करेल. तर भक्त हो, तुम्हाला लक्षात आलं असेल नवस कसा बोलायचा आणि फेडताना तुम्हाला हेच बोलायचं आहे की मी चांदीचा पाळणा अर्पण करेल किंवा मी चांदीचे पैंजण महाराज तुम्हाला आधी अर्पण करेल आणि मगच माझ्या बाळाला घालेल. ज्यावेळी तुम्ही चांदीचा पाळणा मंदिरामध्ये अर्पण कराल त्याचवेळी तुम्हाला तुमच्या बाळाला पाळण्यात झोपवायचं आहे. आता तुम्हाला 1.25 महिना होईपर्यंत नवस फेडता येणार नाही, म्हणजे तुमचं बाळ झाल्यानंतर आपल्याला 1.25 महिना होईपर्यंत विटाळ असतो, तर तुम्ही तुमचं बाळ झोळीमध्ये झोपवू शकता किंवा जुना एखाद्याचा पाळणा असेल त्यामध्ये, पण नवीन पाळण्यामध्ये बाळ झोपवता येणार नाही. तर याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगेल, पण माझी स्वतःची इच्छा आहे, तुमची ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी तुम्हाला अगदी पुढचं सुद्धा सांगत आहे. तर भक्त हो, तुम्हाला चांदीचा पाळणा किंवा अगदी छोटेसे पैंजण हेच महाराजांना अर्पण करायचं आहे यथाशक्ती आणि तुमची इच्छासुद्धा पूर्ण होईल. फक्त हा एक नवस बोला. तर भक्त हो, या ठिकाणी जे जे भक्त आजवर नवस बोललेले आहेत त्या भक्तांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. कितीतरी जणांना अगदी 25 ते 30 वर्षांनी पुत्रप्राप्ती झालेली आहे किंवा बाळ झालेलं आहे. खूप जणांना याच ठिकाणी नवस बोलून मुलगा झालेला आहे. खूप जणांना या ठिकाणी नवस बोलून नोकरी लागलेली आहे. त्यांना चांगल्या कामामध्ये यश मिळालेलं आहे. जे काही त्यांनी इच्छा सांगितलेली आहे ती पूर्ण झालेली आहे. हे ठिकाण जागृत आहे. मी एवढंच सांगू शकते की या ठिकाणी पूर्वी जे महाराज पूजा करायचे ते पहाटे 3 वाजता उठायचे, तर साक्षात दत्त महाराज त्यांना सर्व कामात मदत करायचे. अगदी आडावरील पाणीसुद्धा भरण्यास महाराज मदत करायचे, त्यांच्याशी बोलायचे. आणि हे जे महाराज आहेत पूजा करणारे, म्हणजेच ते आता नाही आहेत, मी सविस्तर पुन्हा तुम्हाला दाखवेल किंवा सर्व सांगेल. तर या महाराजांशी श्री गुरुदत्त महाराज पहाटे 3 वाजता उठून गप्पा मारायचे.
करायचे एवढंच तुम्हाला सांगू शकते. हे ठिकाण खरंच खूप जागृत आहे आणि याच महाराजांनी नृसिंहवाडी या ठिकाणी सुद्धा आधी सेवा केली होती आणि नंतर मग श्री गुरुदत्त महाराजांनी त्यांना दृष्टांत दिला आणि मी ज्या भागात राहते त्या भागात येऊन त्यांना मंदिराची स्थापना करायला सांगितली. तर याचा इतिहास खरंच खूप मोठा आहे. अगदी तुम्हाला हे सर्व दाखवलं किंवा सांगितलं तर अंगावर काटा येईल, शहारे येतील असा हा एक साक्षात्कार आहे आणि हे मंदिरसुद्धा तेवढं जागृत आहे. तर या ठिकाणी बरोबर 6 वाजता दत्त जन्मोत्सव साजरा झाला. खूप गर्दी असल्यामुळे मला खूप काही क्लिअर व्हिडिओ घेता आले नाहीत किंवा जवळ जाऊन सुद्धा घेता आले नाही. तर मी नक्कीच तुमच्या ह्या इच्छा पूर्ण झाल्या तर पुढच्या दत्त जयंतीला हा उत्सव खरंच खूप सुंदर तुमच्याशी शेअर करेल. फक्त माझी इच्छा आहे तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्या. तर आता ज्यांची नोकरीची अडचण आहे, म्हणजे अभ्यास करत आहेत मुले मुली, त्यांनीसुद्धा इथे तुम्हाला दत्त महाराजांना नवस बोलायचं आहे. तुमच्या भागामध्ये स्वामींना किंवा मग गुरुदत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला तो फेडायचा आहे. मग तुम्ही काहीही म्हणा की देवा मी हे करेन ते करेन. आता तुम्हाला सेवासुद्धा दिल्या जाणार आहे, त्या सेवा कराव्या लागतील. नवस बोलला की तुमचा पूर्ण होणार अजिबात नाही, सेवा ह्या कराव्याच लागतील. तर भक्त हो, सर्वांनी आज कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थ असे लिहायचे आहे. त्याचबरोबर ज्यांनी आज प्रथम व्हिडिओ पाहिला आहे, तुमची जी अडचण असेल ती महाराजांना सांगा, त्यानुसार तुम्हाला सेवा दिली जाईल, ती सेवा करा. तर भक्त हो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त भक्तांना व्हिडिओ शेअर करा. सर्वांना दुःखमुक्त करायचं आहे, प्रत्येकाची इच्छा पूर्ण करायची आहे. या माझ्या प्रयत्नात तुम्ही सुद्धा साथ द्या. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील घंटी प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन माहिती, नवनवीन सेवा सर्वप्रथम ऐकायला पाहायला मिळतील. आजची सेवा स्वामी आईचरणी आणि श्री गुरुदत्त महाराजांचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.